सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी होणाऱ्या अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश लावण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्यानं त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखा वर्ध्याचे पथकानं अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबवली असता सदर मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन अल्लीपूर हद्दीतील मौजा धोत्रा शेत शिवारात असलेल्या नाल्यालगत रेड केला असता तिथं आरोपी प्रफुल्ल विक्रम कांबळे, गजानन रामचंद्र कोपरकर, यश गंगाधर वानखेडे तिन्ही राहणार तळेगाव, जिल्हा वर्धा हे संगनमतानं मोठ्या प्रमाणात दारूची हातभट्टी लावून मोहा दारूची निर्मिती करताना रंगेहात मिळून आल्यानं जागीच पंचनामा कार्यवाही करून आरोपितांच्या ताब्यातून 4400 लिटर मोहा सडवा रसायन, 168 लिटर गावठी मोहा दारू, 23 ड्रम गुळ व इतर भट्टी साहित्यासह 5,09,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन अल्लीपूर इथं दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली। सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, वर्धा।